या प्रश्नामध्ये बघूया आपण 3/11 कंसामध्ये अधिक 4/11 वजा 5/11 दोन क्रिया दिलेल्या आहे अपूर्णांकाच्या बेरीज वजाबाकी, नंतर इथे गुणाकार, दुसऱ्या कंसामध्ये 7/11 वजा 6/11 सगळ्यांची छेद समान आहे, त्यामुळे आपल्याला हे गणित अतिशय सोप्या पद्धतीने आपण करता येईल। छेद समान असल्यामुळे आपण एकदा लिहून घेतला, कंस अजून सोडवलेला नाही, 3 अधिक 4 वजा 5 अंश जसेच्या तसे लिहून घेतले, गुणिला इथे सुद्धा छेद समान आहे, आपण 11 लिहून घेतले, 7 वजा 6। दुसरी पायरी 3 अधिक 4 7 होतात, वजा 5 छेद 11 कंस सुटलेला नाही त्यामुळे लिहून घेतला आपण, इथे 7 वजा 6 1/11 होतात, कंस सुटलेला आहे त्यामुळे तो आपण मोकळा केला। इथे आता आपण 7 वजा 5 2/11 येतात, गुणिला 1/11। आता मात्र इथे पहा, इथे बेरीज वजाबाकी केली, आता गुणाकार करायचा आपल्याला। गुणाकार करत असताना एक गोष्ट प्रामुख्याने आपण इथे लक्षात घेतली पाहिजे, समच्छेद अपूर्णांक असो किंवा कसेही अपूर्णांक असो, गुणाकार करताना आपण अंशाला अंशाने गुणलं पाहिजे आणि छेदाला छेदाने गुणलं पाहिजे। तर इथे आपण ते करूया, 2 गुणिला 1 अंशाला अंशाने गुणलं आणि छेदाला छेदाने गुणवायचं। बेरीज किंवा वजाबाकीमध्ये आपण तसं करत नाही, समच्छेद अपूर्णांक आहे म्हणजे हा एकच वेळा छेद आपण लिहून घेतो, इथे आपल्याला त्याचा गुणाकार करावा लागेल। 11 गुणिला 11 म्हणजे 121 होतात, 11चा वर्ग, आणि 2 गुणिला 1 म्हणजे 2, 2/11